मी हर्षदा झगडे. मी आपल्यासमोर माझी स्वरचित कथा सादर करत आहे. आठवणींचा खजिना. वाढत्या शहरीकरणाच्या नावाखाली पेट्रोल, डिझेल, कारखान्यातील धूर आणि केमिकलमुळे होणारे हवेतील वाढते प्रदूषण, तसेच शेजारी कोण आहेत हेही माहीत नसलेली फ्लॅट सिस्टीम, सिमेंटच्या या जंगलात स्वतःला नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोंडून घेतलेली आजची पिढी. मोकळा श्वास घेईन म्हटले तरी जीवाला फुरसत नाही. अशा वेळी आपल्याला आपल्या खेड्यातील गाव, घर आणि लहानपणीच्या आठवणी मनात रुंजी घातल्याशिवाय राहत नाहीत आणि माझे मन क्षणात भूतकाळात रमते. साखर झोपेत असतानाच कोंबड्याचे आरवणे, उसाच्या फडातून मोरांचा म्याव असा कानी पडणारा आवाज, पहाटेच्या वेळी आडातून पाणी शेणताना येणारा रहाटाचा आवाज, पाखरांची किलबिल, पहाटेच्या वातावरणात मंदिरातील काकडा आणि हरिपाठाचा नाद, डोंगराच्या आडून डोकावणारी सूर्याची मस्त कोवळी किरणे सकाळ कशी प्रसन्न करायची. मातीचीच घरे, पण त्याला वेगळाच साज चढलेला असायचा. कौलारू छप्पर, शाडूने रंगवलेल्या पांढऱ्या शुभ्र भिंती, शेणाने सारवलेले अंगण आणि मोगरा आणि मेंदीच्या झाडाने अंगणाला घातलेले कुंपण, अंगणातील तुळस, तुळशीतील मिणमिणणारा दिवा, तुळशीला पाणी घालणारी माझी आई अजूनही नजरेसमोरून जात नाही. दात घासायला लिंबाच्या काड्यांचा केलेला ब्रश, त्यानेच आम्ही दात घासायचो आणि शेणाच्या गोवऱ्या जाळून पडलेली मऊ राख, त्या राखेनेही आम्ही खरा दात वाजेपर्यंत बोटाने दात घासायचो. आत्ताच्या टूथपेस्ट आणि ब्रशपेक्षा ते भारी असायचे. दारातील सडा, मधमध काढलेले गाईचे शुभ पद्म पादुका, फुलांची नक्षी असलेल्या रांगोळीने अंगण कसे शोभून दिसायचे. सडा रांगोळीसाठी तर जणू गल्लीत स्पर्धाच लागायची. पहाटे लवकर उठून कोणाच्या दारात सडा रांगोळी लवकर होते, रांगोळीची नक्षी पण हळूच तिरक्या डोळ्याने एकमेकींची बघायचो. गाईच्या गोट्यातील गाईचे हंबरणे, दुधासाठी डुसण्या देणारे वासरू आणि दुधासाठी गाईची धार काढायला चरवी घेऊन बसलेले माझे बाबा, आजही नजरेसमोरून ते दृश्य हटत नाही. अंगणात पेटलेली चूल, चुलीवर तांब्याचं तपेलं, त्यात आंघोळीसाठी तापवलेले आणि त्याच्यात टाकलेला लिंबाचा पाला, त्या पाण्याने केलेली आंघोळ आजच्या डेटॉलपेक्षाही कमी नसायची. केस धुवायला पाट्यावर वाटलेली शिकेकाई, त्यात ट्रिटा, आवळा, लव्हाळ्याच्या मुळातून गोळा करून आणलेली नागरमोती घालून वाटलेली शिकेकाई आणि त्या शिकेकाईने धुतलेले केस आत्ताच्या शॅम्पू आणि कंडिशनरपेक्षा सुंदर असायचे. त्या केसांच्या कानाच्या मागे घातलेल्या लांब सडक 2 वेण्या, कोणताही सण आला की मेहंदीची हिरवी पाने मंजूर मळ्यातून घेऊन आम्ही यायचो. मेहंदीची पाने पाट्यावर बारीक वाटायची, तीच मेहंदी हातावर काढायची. काय मेहंदी रंगायची, नजर लागावी अशी. आताच्या सारखे तेव्हा पोहे, शिरा, उपीट कुठले आले नाश्त्याला. चहा दूध पिऊन झाले की सकाळी लवकरच आईच्या हातच्या गरम गरम चुलीवर हातावर केलेल्या भाकरी आणि कालवण मनसोक्त खायचो. कधी कधी आई डाळीच्या कळण्याचं पिठलं करायची. दिरडं आणि गुळवणी तर मेजवानीच असायची. कधी कधी आई हुलग्याचं माडगं पण बनवायची. आम्ही सगळे मन लावून खायचो. आईच्या स्वयंपाकाला काय भारी चव असायची.
पंचपक्वान्न पण फिके पडतील. शाळा नसली की आम्हा मैत्रिणींची मज्जाच असायची. सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळ्याजणी सकाळीच रानाचा रस्ता धरायचो. गावापासून घमेल्यात शेण गोळा करत जायचो. रानात गेल्यानंतर शेण झाडलोट करायची. शेणाच्या मस्त गोवऱ्या थापायच्या. मग नेहरी केली की गुरे सोडून चारायला घेऊन जायचो. रानात मग आंब्याच्या झाडाला सूरपारंब्या खेळायचो. बाबळीच्या झाडाच्या वाळल्या शेंगा घेऊन त्याची जोडवी पैंजण पायात घालायची. पाय उचलला की बाबळीच्या वाळल्या शेंगा खुळखुळ खुळखुळ वाजायच्या. खूप भारी वाटायची. भारी मज्जा यायची. त्या शेंगा फोडून मग त्यातील धामुके गोळा करून त्याची चिखलावर स्वस्तिक, पाने, फुले यांची मस्त डिझाईन बनवायचो. चिंचा, बोरं गोळा करायचो. इंग्लिश चिंचा रागोने खाल्लेल्या पण आम्ही खायचो. लाल चिंचाची ओठावर मस्त लाली लावायचो. दुपार झाली की मग कमरेला वाळला भोपळा नाहीतर गव्हाच्या काड्याचा बिंडा बांधून विहिरीत उड्या मारायचो. पोहायला यायला लागले की मग वरूनच किरणं मारायचो. ऊन चढलं की म्हशी तळ्याच्या पाण्यात डुंबायच्या. आम्ही मग सगळ्याजणी म्हशीवर बसून खोल पाण्यात म्हशीबरोबर डुंबायचो. पाणकोंबड्याही पाण्यात पोहत असायच्या. खूप भारी वाटायची. ऊन खाली झालं की परत खेळायला सुरुवात. सागरगोट्या, विट्टी दांडू, गजगेच्या झाडाचे गजगे गोळा करून आणायचे आणि गजगे खेळायचे. चिंचुक्याच्या चिपळ्या, काचमाती, लगोरी, चोर पोलीस असे वेगवेगळे खेळ आम्ही खेळायचो. दिवस मावळायला लागला की सरपणाचा भारा डोक्यावर घेऊन घराची वाट धरायचो. घरी गेलो की दिवाबत्ती करायची. त्यात कंदिलाची कास पुसायला हातच पुरत नसायचा. फडकात सारून सारून काजळी पुसायची. मग कंदील लावायचा. हातपाय तोंड धुवून देवापुढे दिवाबत्ती करायची. दिवाबत्ती झाली की दारात विणलेल्या बाजेवर खेळत बसायचो. मोगऱ्याच्या व मेहंदीच्या हिरव्या कुंपणातून मस्त गारवारा आत यायचा. त्याच्याबरोबर डास पण घरात यायचे. मग हिरव्या लिंबाच्या पाल्याचा धूर केला की डास कुठल्या कुठे पळून जायचे. तेच आमचे पेस्ट कंट्रोल असायचे. आजार नाही, काही नाही. मला तर कधी लहानपणी दवाखान्यात गेलेले आठवत नाही. रात्र झाली की गारवारा मस्त गार हवा सुटायची. मग आम्ही कागदाच्या भिंगऱ्या बनवायचो. लांब बाबळीचा काटा एका लाकडावर टोचून त्या काट्याला भिंगरी खोसायचो आणि पुढे शेळीची लेंडी लावून वाऱ्याच्या वेगाने भिंगरी फिरवायचो. असेच दिवसामागून दिवस गेले आणि आम्ही कधी मोठे झालो हे समजलेच नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आधुनिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाच्या विरुद्ध वागत राहिलो आहे. स्वतःला बदलत राहिलो आहे. हवेत डिझेल, पेट्रोल, कारखाने तसेच वाहनांमुळे प्रदूषण वाढले आहे. जीवनशैलीचा आपल्याला फायदा नाही तर तोटाच झाला आहे. वातावरणातील प्रदूषण कमी करण्याची आज गरज आहे. प्रत्येकजण खेड्याकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु आधुनिकीकरणाच्या नावाखाली माणसाच्या आता गरजा वाढलेल्या आहेत. जुन्या पद्धतीची जीवनशैली लोप पावत चालली आहे. हीच ती योग्य वेळ आहे आपल्यामध्ये बदल घडवून निसर्ग जपण्याची. झाडे लावा, झाडे जगवा आणि नैसर्गिक अन्नधान्य पिकवा. आपले आरोग्य राखा आणि खेड्याकडे चला. हीच आजची आपल्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.